हॅलो गाईज, पाहू शकता चिकन धुवायचं काम चालू आहे. चिकनची क्वांटिटी जवळजवळ 1.5 किलो आहे. बघा, छान पद्धतीने धुवून घ्या. हे पा, पुन्हा दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पहिल्या पाण्याने धुवून घेतलं तर दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आपण मीठ टाकून घेऊया चिकनमध्ये. चवीनुसार टाका आपापल्या पद्धतीने. मी 2 चमचे टाकलेले आहे. ह्यात मसाले जातील. ही हळद आहे, लाल तिखट आणि धने पावडर. सगळं छान मिक्स करून घ्या. हे पहा, 1.5 किलो चिकनला आपण 300 ग्राम दही घेतलं पाहिजे. मी एवढं टाकते. हे पहा, 4 ते 5 मिरच्या घेतल्यात. थोडीशी कस्तुरी मेथी घातली. आता यात आपण 2 टोमॅटो टाकूया बारीक चिरलेले. हे पहा, दही सगळं एकत्र छान मिक्स करा आणि ह्याला 1 तास तरी मॅरिनेशनला ठेवावं लागेल आपल्याला. हे पहा, छान मिक्स केले. आता हे 1 ते 1.5 तास आपण मॅरिनेशनसाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया. हे आपण दावतचे तांदूळ घेतलेले आहेत दम बिर्याणीसाठी. ह्याची क्वांटिटी जवळजवळ 2 किलो आहे. आपल्याला 1.5 किलो वापरायचं आहे. तर चला आपण आता हे धुवून घेऊया. हे पहा, 2 तास झाले आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं. आता यात आपण थोडीशी म्हणजे भरपूर प्रमाणात मी पुदिना घेतलेला हा टाकूया. पुदिना, कोथिंबीर हे छान मिक्स करून घेऊया आपण. एक मोठं पातेलं घेतले. आता त्या पातेल्यात आपण हे चिकन टाकूया आणि शिजून घेऊया 10 ते 15 मिनिटं. चला, तांदूळ धुवून घेतलेले आहेत आपण. 20 ते 25 मिनिटं छान आपण ह्याला भिजून ठेवूया. एक कढई ठेवली. आता आपण त्यात तेल वतून घेऊया. तेल छान गरम करून घेऊया. त्यात कांदा टाकलाय. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकताय, कांदा भरपूर प्रमाणात घ्यायचा आहे आपल्याला. बिर्याणीसाठी कांदा खूप लागतो. छान परतून घेते मी. बघा, परतून घ्या. आता आपण खडे मसाले बघूया. शहाजिरी, काळी मिरी, विलायची, लवंग, फुलचक्र सगळं घेतलेलं आहे. बघू शकता, कांदा तळलेला. हे पहा, अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे. खडे मसाले आपण कांदा तळलेला तेलात घातलेला आहे. ते छान मिक्स करून घेऊया, म्हणजे भाजून घेऊया, परतून घेऊया. अद्रक लसूणची पेस्ट टाकून परतून घ्यायचं आहे. कांदा भाजलेलाच तेल आहे, तोच वापरला आहे आम्ही इथे. बघू शकता, छान मिक्स करून घ्या. मसाला परतून झाला आहे छान आपला. आता आपण चिकनमध्ये टाकलेलं आहे, जे वाफेवर शिजवलेलं आहे. त्यात छान मिक्स करून घेऊया आपण. त्यात हे बघू शकताय, छान मिक्स करा. सगळं एकजीव झालं पाहिजे, पूर्ण मसाला लागला पाहिजे त्या चिकनला. आता झालेलं आहे बऱ्या प्रमाणात. एका पातेल्यात आपण पाणी घेतलेलं आहे भात शिजायला. तांदूळ टाकायच्यात आपल्याला थोडे शिजायला. त्यात तूप घालूया. तूप घातलेलं आहे. चिकन शिजून झालेलं आहे छान. बघू शकता, तूप घातलेलं आहे एका बाजूला. चवीनुसार मीठ आपापल्या चवीनुसार घेऊ शकता तुम्ही. आमची चिकनची क्वांटिटी जरा जास्त आहे, त्याच्यामुळे मीठ जास्त घेतलं आहे आम्ही. थोडी शहाजिरी टाकूया आपण. हे पहा, छान शहाजिरी टाकून घ्या. हे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत आम्ही. बघू शकताय, तांदूळ स्वच्छ धुतलेले आहेत मी. पाण्याला उकळी फुटलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. आता हे तांदूळ आपण त्यात ॲड करूया. त्याच्या आधी आपण तमालपत्र टाकूया. माझ्याकडे थोडे होते, तेवढे टाकलेत मी. तमालपत्र टाकून घेतलेलं आहे. आता आपण तांदूळ ॲड करूया. बघू शकता, तांदूळ ॲड करते मी. सगळं तांदूळ ओतून झालेलं आहे त्यात. आता हे आपण 70% तरी शिजवायचं आहे. हे पहा, 70% शिजलेलं आहे तांदूळ. छान शिजून घेतलेला आहे आणि एका बाजूला काढून घेतलाय. आता आपण लेअर करूया.
लेअर करून घेतोय. सगळ्यात आधी तळलेला कांदा घालूया. चिकनची लेअर घालूया आपण. आता भाताची लेअर टाकूया आपण. दुसरी लेअर पुन्हा करते. पुन्हा ह्यात तळलेला कांदा घालूया. सेम प्रोसेस करून आता चिकन छान पसरवून घ्यायचंय. पुन्हा एक कांद्याची लेअर. आता हे झालंय. आता आपण ह्याला दम आणण्यासाठी अर्धा ते पाऊण तास ठेवून देऊया. गॅस चालू केलाय. पातेलं ठेवलंय आपण दम आणण्यासाठी. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया वरून. 45 मिनिट आपण बारीक स्लो गॅसवर ठेवून देऊया दम येण्यासाठी. हे पहा, ह्याच्यावर जरा जड वस्तू ठेवली दम येण्यासाठी. छान बारीक गॅस करून ठेवलेला आहे आणि थोडंसं पाणी घातलंय मी त्यात, जेणेकरून थोडं छान शिजेल म्हणून. पहा, झालेली आपली दम बिर्याणी. या जेवायला. फायनल लुक.